असं म्हणतात की जिथे जिथे धर्मावरती अन्याय होतो तिथं परमेश्वर खुद्द जन्म घेतो. आणि म्हणूनच आई भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टींना महत्व दिले. एक म्हणजे माय माऊली आणि दुसरी म्हणजे आपली धन्य आपली माता, आपलं पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कानावर हे शब्द सतत ऐकायला येतात की महाराज तुम्ही पुन्हा जन्म घ्या. अरे का त्या महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा? हे रोज रोज होणारे स्त्रियांवरचे अत्याचार बघण्यासाठी? अरे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणाऱ्याची नजर काढून हातात देणारा माझा राजा होता. स्त्रियांवरती अन्याय करणाऱ्याचा चौरंग म्हणून चौकात बसवणारा माझा राजा होता. आणि हे आजकालचे तुमचे हे गुन्हेगार गुन्हा करूनही समाजात ताजपणाने वावरतात. हे बघण्यासाठी आपल्या महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा का? समजा घेतलाच महाराजांनी पुन्हा जन्म, केली एखाद्या आरोपीला शिक्षा, तर आजकालचा तुमचा कायदा छत्रपती शिवाजी महाराजांचा बेड्या डोकायला मागे पुढे पाहणार नाही. तर का म्हणे की हिंदू धर्मात कोणाची हाल अपेक्षा करणे? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म जोपासता येत नव्हता का? त्या राजमाता जिजाऊंनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणाचे समाजकारणाचे धडे दिले, त्या राजमाता जिजाऊंना धर्म जोपासता येत नव्हता का? अहो याच तुमच्या कारणांमुळे श्री भ्रूण हत्येची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण 2019 मध्ये असे प्रकरणाचे 31,755 गुन्हे दाखल होते. म्हणजे विचार करा, 87 गुन्हे प्रतिदिन. माझ्या राजाच्या काळात स्त्रियांकडे बलात्कार करण्याची, काय स्त्रियांकडे वाईट नजरेची पाहण्यास सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती. कारण त्याला माहित होतं हे जर आपल्या राजाला कळालं तर आपला चौरंग लावून की पाय पुसणं याचा कोणी अंदाज सुद्धा लावू शकत नव्हता. असं होतं माझ्या राजाचं राजकारण, असं होतं माझ्या राजाचं समाजकारण. आणि पर्यावरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात आपल्या मावळ्यांना सांगितलं होतं तुम्ही जहाजबाजी करता त्यासाठी कोणतं लाकूड वापरायचं, तुम्ही महाल बांधता त्यासाठी कोणतं लाकूड वापरायचं, तुम्ही एक झाड तोडता त्याच्या बदल्यात तुम्ही 2 झाडे लावलेच पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात आपल्या मावळ्यांना सांगितलं होतं. पण आज काय होतंय? आज वृक्षतोड तर होतीये पण वृक्षरोपण होत नाही. आपलं सरकार आपल्याला म्हणतंय की झाडे लावा, झाडे जगवा, एक माणूस एक वृक्ष. पण आज सध्या त्याची आपण अंमलबजावणी करतोय का? तर या शिवजयंती निमित्त आपण असा निर्धार करू, आपण आपल्या बर्थडेच्या दिवशी इतर खर्च थोडासा कमी करता आपण एक झाड तरी नक्कीच लावू. हीच खरी अर्थाने आपल्या शिवाजी महाराजांना त्यांच्या जन्मोत्सव निमित्त दिलेली खरी भेट असेल. धन्यवाद.